सर्वांना जय भारत। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका व्यक्तीच्या घरी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। भारताच्या एकूण इतिहासाच्या परंपरेमध्ये समकालीन साधनांची आणि समकालीन प्रसंगांच्या नोंदी न केल्यामुळे पुढील काळामध्ये इतिहासात फार अफरातफरी होतात, इतिहासाला विकृत करायचा प्रयत्न होतो, इतिहासाला बदलवायचा प्रयत्न होतो आणि प्रसंगी आपल्या सगळ्याच पूर्वजांनी या प्रकारच्या नोंदी न केल्यामुळे इतिहासाचा मोठा कालखंडाचा भागही गायब असतो, इतिहासातून गायब असतो। म्हणून किमान आत्ताच्या काळाच्या तरी आपण नोंदी करून ठेवल्या पाहिजे। आत्ताच्या काळाच्या तरी आपल्याला अवतीभोवती काय चाललेलं आहे ते सगळं आपण कलेक्ट केलं पाहिजे। म्हणून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या, नावाजलेल्या आणि इतिहासाची थेट साक्ष असणाऱ्या, नाळ असणाऱ्या श्री विलासजी साठे यांच्या घरी आलेलो आहोत। विलास साठे सर, नमस्कार। नमस्कार। विलास साठे सर हे अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण परिवारातले आहेत, कुटुंबातले आहेत, अगदी जवळचे आहेत। आणि विलास साठे यांचं बालपण अण्णाभाऊ जिथे राहत होते त्या भागात गेलेलं आहे आणि एकूण ते केवळ अण्णाभाऊंच्या परिवारातलेच आहेत, जवळचेच आहेत असं नव्हतं, तर त्या अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक देखील आहेत। इतिहासाच्या, अण्णाभाऊंच्या चरित्राच्या प्रत्येक प्रसंगाचे ते एक जाणकार आहेत। त्यामुळे अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं काही किस्से समजून घेणं, त्यांना जाणून घेणं हा आपला एक उद्देश तर आहेच, पण त्याच्या जोडीला महत्वाचा उद्देश आहे की त्यांचं देखील स्वतःच एक फार मोठं काम राहिलेलं आहे। अनेक चळवळी त्यांचा संबंध आलेला आहे, महाराष्ट्रभर त्यांचा झंझावत राहिलेला आहे आणि त्यांनी परिपूर्णपणे वैचारिक संपूर्ण महापुरुषांचा वारसा महाराष्ट्रात ते पूर्वीलाही चालवत होते, आताही चालवत आहेत। या सगळ्या एकूण अनुषंगाने आपल्याला त्यांची एक छोटीशी मुलाखत घ्यायची, म्हणून मी सरांना थेटच प्रश्न करतो की सर, तुम्ही चळवळीकडे कसं वळलात आणि तुम्हाला हा वारसा कसा मिळाला? नमस्कार। मी अण्णाभाऊ साठे यांच्या घराण्यातून आहे असं सरांनी सांगितलं, पण मी रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक नातं जास्त जपणाऱ्यापैकी आहे आणि माझं वैचारिक नातं अण्णाभाऊंशीच नव्हे तर इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं अशा सर्व महानायक महानायिका यांच्या विचारांशी माझी नाळ आहे, माझं नातं आहे। त्यामुळं अण्णाभाऊंशी जरी रक्ताचे संबंध असले तरी सुद्धा त्या रक्ताच्या संबंधापलीकडचे माझे वैचारिक संबंध अण्णाभाऊंच्या विचाराशी आहेत आणि म्हणून अण्णाभाऊंच्या बद्दल बोलत असताना सामाजिक जाणीवा जागृत ठेवून अण्णाभाऊंच्या वैचारिक पातळीशी साधर्म्य साधण्याचा मी वारंवार प्रयत्न करत असतो। अर्थात मला ते कितपत शक्य झालेलं आहे हे तुमच्यासारख्या जाणकारांनी ते मला सांगावं। मला वाटतं अण्णाभाऊंचे जे वैचारिक जग आहे, वैचारिक विश्व आहे, तिथपर्यंत माझ्यासारख्या सामान्य माणसाला पोहोचता येणं शक्य नाही, परंतु प्रयत्न तर सततच केला जातो आणि मीही त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो। तुम्ही चळवळीकडे कसं वळलात सर? मी चळवळीकडे वळण्याचा माझा पॉइंट, टर्निंग पॉइंट ते अण्णाभाऊंचं साहित्य। अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये कवन हा जो प्रकार आहे तो वाचत असताना मला एक कवन त्यांचं कायम स्मरणात राहील, ते म्हणजे ही अवनी आदिवाशांची, भिल्ल कोळ्यांची, मांग रामुशांची, कैक जातींची प्राण होऊन प्या। जे अण्णाभाऊंना ह्या धर्तीवर किंवा या भारतामध्ये हे भारत ही भूमी केवळ एका कुणाची मालकीची नसून ही आमची आहे, आमची म्हणजे मूल निवासींची आहे, हे अण्णाभाऊ वारंवार सांगत होते आणि तो जो विचार अण्णाभाऊंनी दिला त्या विचारानुसार मी प्रेरित होऊन मग ही भूमी कशी, ही धरती आदिवासींची, भिल्ल कोळ्यांची किंवा इतर मागासवर्गीयांची कशी आहे हे शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न करायला लागलो त्यावेळेला अण्णाभाऊंच्या साहित्याची खोली माझ्या लक्षात आली आणि मी आणखी त्या साहित्याकडे, अण्णाभाऊंच्या विचाराकडे खेचला गेलो, ओढला गेलो। वा, फार छान सर। तुमचं बालपण हे मला वाटतं मुंबईत गेलेलं आहे किंवा तिकडे तुमचा जन्म वगैरे झालाय, त्या संदर्भातलं काय सांगता येईल? नाही सर, ही जी माहिती कुणी आपल्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचवली ती चुकीची आहे।
माझा जन्म वाटे गावात, ज्या गावात अण्णाभाऊंचा जन्म झाला त्याच गावात अण्णाभाऊंच्या सारखाच माझाही एका झोपडीत जन्म झाला. अच्छा. ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला नुकतंच माझ्या वडिलांनी असं सांगितलं की तुझ्या जन्मापूर्वीच आपण घर बांधलं होतं आणि ते भिंतीचं घर पहिला, त्या घरामध्ये हा. जन्मणारा तुम्ही पहिले आहात. पहिला आणि शेवटचा मी. अच्छा, भिंतीचं. तर अशा त्या झोपडपट्टी असणाऱ्या किंवा कुडाची घरं असणाऱ्या गावात माझा जन्म झाला. ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचा जन्म झाला त्याच गावात माझाही जन्म झाला आणि तिथंच माझं बालपण, लहानपण आणि शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण वाटे गावातच झालेलं आहे. वा. अण्णाभाऊंच्या जन्मगावीच सरांचा जन्म झालेला आणि विशेषतः परिवारात म्हणा, भावकीत म्हणा, त्यामुळे लहानपणापासून अण्णाभाऊंचे संस्कार होणं, त्या चर्चा होणं साहजिकच आहे. मग पुढे सर शिक्षण झाल्यावर तुम्ही पुढे कुठे गेलात काय? माझं शिक्षण 7वी पर्यंत वाटेगावात झालं आणि मोठे भाऊ मुंबईला नोकरीला असल्यामुळं त्यांनी मला 8वी पासून पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात बोलवलं. परंतु जन्म आणि 7वी पर्यंतचं शिक्षण वाटेगावात झालं असल्यामुळे तो सगळा जो ऋणानुबंध निर्माण झाला होता तो सोडून पुण्यात यावं असं मला वाटत नव्हतं. मी पुण्यात आलो खरा, प्रवेशही घेतला. इथे पुण्यामध्ये नानावाडा म्हणून जी शाळा आहे त्या शाळेत माझा प्रवेश झाला. परंतु इथलं वातावरण हे काही मला पचनी पडलं नाही. दिवाळीपर्यंत म्हणजे 6 महिने मी त्या शाळेत राहिलो आणि 6 महिन्यानंतर मी सोडून जो गावी गेलो दिवाळीच्या सुट्टीत तो काही परत आलो नाही. नंतर दाखला मागून घेऊन मी वाटेगावातच पुढचं 11वी पर्यंत शिक्षण केलं. थँक्यू सर. आणि मग अण्णाभाऊंच्या एकूण चिराग नगरच्या काही कथा, गोष्टी किंवा तिथल्या प्रसंगांबद्दल तुमच्याकडे काय काय माहिती आहे, काय आकलन आहे, किंवा शेवटाबद्दल अण्णाभाऊंच्या? अच्छा सर, हा प्रश्न खरंच आजपर्यंत कोणी विचारला नव्हता. माझा अण्णाभाऊंशी कसा संबंध आला किंवा अण्णाभाऊंच्या विचाराशी मी कसा जवळ गेलो या विषयावरती बोलत असताना मला इयत्ता 7वीतला एक किस्सा आठवतो. मी इयत्ता 7वी मध्ये होतो आणि त्यावेळेला दरवर्षी अण्णाभाऊ गावी भैरोबाच्या यात्रेनिमित्त यायचे. ते यात्रेला कधी जात नव्हते, फारसे यायचे गावात. त्या निमित्तानं मुंबई पुण्याकडची सगळी मंडळी गावी यायची. सगळ्यांशी भेटता यावं, बोलता यावं, सगळ्यांना पाहता यावं यासाठी अण्णाभाऊ गावी यायचे. आणि अण्णाभाऊ गावी आले की पहिल्यांदा लहान मुलांना एकत्र करून तिथे एकत्र ते कथा सांगत असत किंवा त्यांच्या बरोबर वेळ घालवत असत. असे 7वी ते इयत्ता 11वी पर्यंत दरवर्षी अण्णाभाऊ गावी यायचे आणि त्यांच्या बरोबर आम्ही 3 ते 4 मुलं कायम असत. त्यांना काही आणायचं असेल गावातून ते आणून देणं, त्यांच्या काही गरजा आमच्याकडून पूर्ण होणाऱ्या असतील त्या पूर्ण करणं, ते पैसे द्यायचे आणि गावातून अमुक एक गोष्ट घेऊन या, तुम्ही घ्या, मलाही द्या, असं करत ते आमच्या बरोबर संवाद साधायचे, आमच्या बरोबर बोलायचे. आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईमध्ये त्यांना ते कधीच करता येत नव्हतं, ते वाटेगावात करायचे. ते म्हणजे आमच्या मांगवाड्याच्या शेजारीच बौद्ध समाजाची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये आंब्याची बाग आहे. म्हणजे 5-6 आंब्याचे लाईनशीर, त्या आंब्याच्या झाडाखाली भरपूर सावली असायची. मेच्या उन्हाळ्यामध्ये त्या आंब्याखाली झोपून अण्णाभाऊ आराम करायचे. आणि त्यावेळेला ते आमच्या मुलांपैकी कोणाला तरी त्यांची पाठ तुडव किंवा पाय तुडव किंवा पाय चोळ असे सांगायचे. आणि ती जी गोष्ट आहे ती माझ्या आजही लक्षात आहे. त्यावेळेपासून आम्ही त्यांच्या बरोबर खूप जवळीक साधायचो, तिथं जायचो, ते आम्हाला घेऊन जायचे. एक वेळ अण्णाभाऊंच्या खांद्यावर बसून मी आमच्या गावातल्या यात्रेमध्ये कुस्त्या बघितलेल्या आहेत. क्या बात आहे. त्यावेळेला मी इयत्ता 4वी-5वीला असेल, परंतु 7वी पासून जास्त संबंध आला. पण अण्णाभाऊंच्या खांद्यावर बसून कुस्त्या बघितल्याचं मला चांगलं स्मरत आहे. वा, फार छान. तेव्हा तुम्ही किती वर्षाचे असाल? मी साधारण 13 ते 14 वर्षाचा असेल. आणि 13 ते 14 वर्षाचं मूल त्यावेळेला अंगावर घेणं किंवा खांद्यावर घेणं वडिलांना किंवा चुलत्यांना काहीच वावगं वाटत नव्हतं. बरोबर. तर मग पुढे अण्णाभाऊ मुंबईत राहिले आणि तुम्ही मात्र गावाकडे होतात. गावाकडे. तर अण्णाभाऊ गेल्या संदर्भातल्या मग तुम्हाला कसं कळलं, काय त्या तो प्रसंग कसा होता?
मी त्यानंतर 1969ला जेव्हा मी पुण्यात काही दिवसासाठी आलो होतो, अच्छा. त्यावेळेला अण्णाभाऊंचं म्हणजे गेले हे आम्हाला समजलं होतं. मी त्यावेळेला पुण्यामध्ये त्यावेळेचे नगरसेवक शंकरराव म्हात्रे यांच्या वसतिगृहामध्ये राहिलो होतो. ते सरकारी वसतिगृह ते चालवत होते सरकारी अनुदानावर. त्या वसतिगृहामध्ये मी राहत होतो आणि तिथे अण्णाभाऊ गेलेचं आम्हाला समजलं. त्यानंतर ते म्हात्रे साहेब जे कॉर्पोरेटर होते त्यांनी भारसकरांना फोन केला, खात्री करून घेतली आणि आम्हाला हॉस्टेलमध्ये असताना हे सांगितली बातमी. आणि तिथून ते म्हात्रे मुंबईला गेले अण्णाभाऊंच्या मैतीसाठी म्हणून गेले. ते कुठे गेले आम्हाला नंतर माहिती नाही पडलं, परंतु ती गोष्ट मला पुण्यात असताना समजली. अच्छा. तर अण्णाभाऊंच्या शेवटाबद्दल काही संभ्रम आहेत लोकांमध्ये, तर तो थेट प्रश्न तुम्हाला विचारतो की अण्णाभाऊ गोरेगावला राहत होते का? त्यांचा शेवट नव्या घरी सरकारने दिलेला झाला की चिरागनगरलाच राहत होते? या संदर्भात तुमचं काय आकलन आहे? सर, अण्णाभाऊ गेले त्यावेळेला ते चिरागनगरला होते याबद्दल मला बऱ्याच प्रमाणात खात्री आहे. त्याचं कारण असं की त्या दरम्यान पुण्यामध्ये विठ्ठल साठे नावाचे एक गृहस्थ जे पुणे विद्यापीठामध्ये नोकरी करत होते, त्यांनी त्या विषयावर पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या एका कार्यक्रमात असा किस्सा सांगितला होता की अण्णाभाऊंचं घर त्यांच्या नातेवाईकांनी बळकावलं आणि अण्णाभाऊंना शेवटपर्यंत झोपडपट्टीत राहणं भाग पडलं. हा एक किस्सा मला विठ्ठल साठेंनी सांगितलेला आठवतोय. पण माझ्या माहितीप्रमाणे अण्णाभाऊ हे चिरागनगर मधल्या त्यांच्या झोपडीतच शेवटचा काळ गेला, शेवटचा श्वास त्यांनी त्या झोपडीतच घेतला अशी माझी माहिती आहे. त्याचं कारण असं, मी माहिती आहे असं म्हणण्याचं कारण की मी त्यावेळेला अण्णाभाऊंच्या मैतीला जाऊ शकलो नव्हतो. मी विद्यार्थी दशेत होतो आणि मला जाता येणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं म्हणून मी गेलो नव्हतो. परंतु बऱ्याच लोकांकडून ऐकलं, स्वतः म्हात्रे जे पुण्यामध्ये नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यांनीही असं सांगितलं की मी चिरागनगरला चाललोय आणि अण्णाभाऊंच्या मैतीसाठी मी चाललोय. हरिनरके असतील किंवा अण्णाभाऊंच्या फार जवळचे निकटवर्ती असणारे चंद्रकुमार नलगे असतील, यांनी देखील अण्णाभाऊंच्या मृत्यूबद्दल चिरागनगरलाच वारल्याचं लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे. किंवा अण्णाभाऊंनी ज्यांना एकमेव प्रस्तावना दिली असे चंद्रकुमार नलगे देखील आजही हयात आहेत. तेही त्यांचंही म्हणणं आहे की ते शेवटपर्यंत चिरागनगरच्या घरीच होते. अशा प्रकारे अण्णाभाऊंचा जो शेवट आहे तो चिरागनगरला झाल्याचं विलास साठे असतील, नलगे असतील, अनेक लोक त्या प्रकारे सांगतात किंवा तसं. सर, आणखी एक पुरावा, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला. मुंबईमध्ये अण्णाभाऊ ज्या झोपडपट्टीत राहत होते तिथे वाटेगावचे म्हणजे आमच्या मांगवाड्यातले अनेक लोक त्यांच्या अवतीभोवती राहत होते. त्यामध्ये एक काळूराम साठे हे माझे चुलत बंधू जे वयानं खूप मोठे होते ते तिथे राहायला होते. तर ते काळूराम साठे हे सर्व्हिसलाही मुंबईला होते, चिरागनगरला राहत होते, अण्णाभाऊंच्या शेजारीच राहत होते. तर त्यांनी त्या मैतीला हजर होते आणि अण्णाभाऊ या झोपडपट्टीत वारल्याचं त्यांनी स्वतः मला सांगितलं, या झोपडपट्टीत वारले होते. तर हा एक ठळक आणि ठोस पुरावा आहे की अण्णाभाऊ चिरागनगरच्या झोपडीतच. होय, आणि अगदी हेही खरं आहे की असं म्हटलं जातं अण्णाभाऊंच्या अंत्यविधीला फार तर 150 किंवा 200 लोक असतील. याबद्दल हरिनरकेंनी खूप महाराष्ट्रात गजब केला होता, खूप वेळा लिहिलं होतं, प्रश्न उपस्थित केला होता की महाराष्ट्राचा नव्हे, भारताचा नव्हे, जगाचा एवढा मोठा महान साहित्यिक गेला तर किमान त्यांचं प्रेत अंत्यविधीसाठी 2 दिवस ठेवायला हवं, त्यांच्या अंत्यविधीला जगभरातले लोक यायला हवेत. पण असं झालेलं नाही. त्यांचा अंत्यविधी फार कमी लोकांच्या उपस्थितीत उरकला गेल्याचं हरिनरकेने देखील सप्रमाण मांडलेलं आहे. त्यामुळे आज घडीला अण्णाभाऊंवर अनेक लोक दावा टाकतायत ते आमचे होते, आमच्या चळवळीचे होते. तर हाच प्रश्न मला सरांना विचारायचा आहे की अण्णाभाऊंवर आज जे लोक दावा टाकतायत ते आमचे होते, आमच्या चळवळीचे होते, कितपत सत्य आहे आणि योग्य आहे? बघा सर, माझ्या माहितीप्रमाणे अण्णाभाऊ
हे कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते. माझा हा दावा आहे की अण्णाभाऊ ना काँग्रेसचे होते, ना कम्युनिस्ट पक्षाचे होते, ना इतर कुठल्या पक्षामध्ये काम करत होते. स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि 1947 नंतर 1969ला अण्णाभाऊचं निर्माण झालं. या जवळपास 20 वर्षाच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ जर कम्युनिस्ट पक्षाचे होते तर कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणामध्ये एखाद्या स्टेजवर किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार प्रसारामध्ये किंवा कम्युनिस्ट पक्षाला मत देण्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंचं एकही स्टेटमेंट कुठंही कुठल्याही पेपरला पुस्तकामध्ये अण्णाभाऊंनी दिलेलं नाही. आणि दिलं असेल तर कम्युनिस्ट पक्षांना आम्ही इतकी वर्ष झालं प्रश्न विचारतोय की अण्णाभाऊंचं सदस्य असणारी एखादी चिठ्ठी आम्हाला तुम्ही दाखवा, ते दाखवू शकले नाही. एवढंच नव्हे तर त्यावेळेला सत्तेमध्ये असणाऱ्या काँग्रेस पक्षांनी अनेकदा प्रयत्न करून अण्णाभाऊंनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं नाही. त्याचा पुरावा असा आहे की एकदा अण्णाभाऊ मंत्रालयातून पेन्शनच्या पैशासाठी गेलेले असताना तिथे पैसे मिळाले नाहीत म्हणून ते परत येत होते, तर ते ट्रेननी दादर पर्यंत आले आणि दादर पासून बसनी ते चिरागनगरला म्हणजे घाटकोपरला निघाले होते. ते बस स्टॉपला उभे असताना यशवंतराव चव्हाणांनी असं म्हणतात की यशवंतराव चव्हाण त्या रोडनी मंत्रालयाकडे चालले होते. त्यांनी त्यांना पाहिलं, गाडी थांबवली, त्यांच्याकडे गेले आणि ते म्हटले, अण्णा तुम्ही कुठे चाललात, चला मी गाडीत तुम्हाला सोडवतो. तर अण्णाभाऊंनी सांगितले मला तुमच्या बरोबर यायचं नाही. हा किस्सा यानंतर यशवंतराव चव्हाण एकदा किंवा दोनदा अण्णाभाऊंना प्रत्यक्ष भेटून म्हटले होते की तुम्ही आमच्या बरोबर या अण्णाभाऊ, तुम्हाला आम्ही व्यवस्थित व्यासपीठ स्टेज मिळवून देऊ आणि तुमचं काम वेगानं चालेल. तर अण्णाभाऊंनी त्यांना त्यावेळेला त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते शेवटपर्यंत कुठल्याही पक्षाचे 2 पैशाचे सुद्धा सदस्य नव्हते असा माझा दावा आहे. आणि अगदी खरे तसं असलं असतं तर अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात पक्षांच्या संदर्भात किंवा त्या पक्षाचं जे तत्वज्ञान आहे त्यावर काहीतरी लिखाण केलं असतं, त्यावर त्यांनी थेट पुस्तकं लिहिली असती, पण तसं दिसत नाही. आणि म्हणून मधल्या काळात अण्णाभाऊंकडे दुर्लक्ष करणाऱ्या पक्ष पार्ट्यांना आज अण्णाभाऊ हवे आहेत आणि ते कसे आमचे आहेत यासाठी त्यांचा आट्टापिट्टा चालू आहे. त्या अँगलने ते लेख देखील लिहित आहेत. अण्णाभाऊंच्या बद्दल आणखीन एक अशा प्रकारची अफवा केली गेली की ते मस्त जीवन जगत होते, ऐशोआरामाचं जीवन जगत होते, त्यांच्या आयुष्यात सगळं सुख संपन्नता होती आणि यातूनच ते त्यांच्या पद्धतीने ते वारले. याबद्दलचं काय मत आहे सर, तुमचं आकलन काय आहे? अण्णाभाऊ छान छोटी जीवन जगत होते असं जे म्हणतात ते सरासर खोटं बोलत आहेत, झूट बोलत आहेत. त्याचं कारण असं की अण्णाभाऊ हे शेवटच्या काही दिवसामध्ये म्हणजे ते त्यांचा निर्वाण होण्यापूर्वी काही दिवस ते मंत्रालयामध्ये सतत चक्रा मारत होते. त्या दरम्यान मातंग समाजाचे एक मंत्री बाबूराव भारसकर मंत्रालयामध्ये होते किंवा तिथं राहायला होते. त्यांच्याकडे वारंवार अण्णाभाऊ जात होते, मला पेन्शनचे पैसे मिळवून द्या, मला पेन्शनचे पैसे मिळवून द्या असं सांगत होते. ते समाज कल्याण मंत्री होते आणि हा निधी समाज कल्याण खात्याकडूनच माझ्या माहितीप्रमाणे दिला जातो. तर अण्णाभाऊ मंत्रालयात जात होते, भारसकरांना भेटत होते. भारसकर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगत होते की अण्णाभाऊंची पेन्शन रिलीज करा, अण्णाभाऊंना पेन्शन द्या, त्यांची परिस्थिती आर्थिक फारच खालावली. परंतु मंत्रालयातील कारकून मंडळी म्हणा किंवा ते प्रशासकीय अधिकारी म्हणा अण्णाभाऊंची पेन्शन त्यांना देत नव्हते. ते वारंवार सांगत होते तुमची मागची पेन्शन दिली, पुढच्या पेन्शनची वेळ यायची आहे आणि असं म्हणून त्यांना काही महिने पेन्शन मिळाली नाही. आणि ती न मिळाल्यामुळे अण्णा आणखीनच ह्याच्यात गेले की त्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं, तर अण्णाभाऊंचा मित्र वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होता, परंतु तो वर्ग त्यांच्या जवळ येत नव्हता. इव्हन ज्या पक्षासाठी सांगतात की आमच्या पक्षासाठी अण्णाभाऊंनी काम केलं किंवा आमच्या विचारधारेसाठी अण्णाभाऊंनी काम केलं, त्या कम्युनिस्ट पक्षाचे लोकही अण्णाभाऊंच्या जवळपास जात नव्हते, येत नव्हते. अण्णाभाऊ अनेक महिने मंत्रालयामध्ये चक्रा मारत होते, फिरत होते, परंतु त्यांना
ते पैसे मिळाले नाही. बाबूराव भारसकरांनी अनेकदा प्रयत्न करूनही ते पैसे त्यांना मिळाले नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये अण्णाभाऊ छान चौकीचं जीवन कसे जगू शकतील, कसे जगले असतील? अण्णाभाऊ मंत्रालयातून पायी दादरपर्यंत आल्याचं एका त्यांच्या मित्रानं आम्हाला सांगितलेलं आहे. शेवटच्या दिवसामध्ये मंत्रालयातून पेन्शन न मिळाल्यामुळे मंत्रालय ते दादर असे चालत आल्याचे एक किस्सा त्यांच्या एका त्या तत्कालीन मित्रांना सांगितलेला आहे. अर्थात हा खरा खोटा मी त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही, परंतु हे जर खरं असेल तर अण्णाभाऊंचं शेवटचं आयुष्य छान चौकीत गेलं किंवा आरामात गेलं असं जे म्हणणारे आहेत त्यांनी त्या संदर्भामध्ये खरंच स्वतःची फसवणूक करू नये. खरं काय आहे ते समाजाला सांगावं, जेणेकरून अण्णाभाऊंचं खरं जीवन लोकांच्या समोर येईल. अगदी खरं आहे, कारण अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यांवर किंवा कथांवर जे चित्रपट आले त्याचे नीट पैसे देखील सुद्धा अण्णाभाऊंना दिले गेले नव्हते. अण्णाभाऊंच्याकडनं काम करून घेतलं गेलं, परंतु त्यांना वेळोवेळी पैशांना तगादा लावला गेला आणि ती वेळेवर दिली गेली नाही. यामुळे अण्णाभाऊंना बरंच नुकसान देखील सहन करावं लागलं होतं. आणि अण्णाभाऊंच्या संदर्भात शेवटच्या काळात ही दिग्गज मंडळी दूर गेल्याचे अनेक पुरावे आहेत. खरं तर अण्णाभाऊंचं जे कलापथक होतं ते बरखास्त करून जे नवं कलापथक उभारलं गेलं त्याच्याबद्दल अण्णाभाऊंचे जे हे आहेत भाऊ साठे, ज्यांनी आत्मकथा लिहिली आहे की माझा भाऊ अण्णाभाऊ, यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तीच माणसं घेऊन पुन्हा कलापथक उभं करण्यात आलं, फक्त नाव चेंज करण्यात आलं. त्या कलापथकात नव्हते फक्त कोण तर अण्णाभाऊ. म्हणजे एकदा कलापथक बंद करायचं, बरखास्त करायचं आणि पुन्हा तीच माणसं घेऊन नव्याने कलापथक सुरू करायचं, फक्त नाही कोण तर अण्णाभाऊ. हा मोठा कटाचा षडयंत्राचा भाग होता. यातनं अण्णाभाऊ डिप्रेशन मध्ये गेले, यातनं अण्णाभाऊ घरीच बसायला लागले आणि ते फार चिंतन करायला लागले. एकलकोंड पाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला. आणि म्हणून विलासजी साठे साहेब म्हणतायत त्याप्रमाणे, अनेक लोकांनी दिले त्याप्रमाणे अण्णाभाऊंचा शेवट हा या लोकांनी जे अण्णाभाऊ 20 वर्ष आणखीन पुढे चांगले ठणठणीत जगू शकले असते, साहित्य सेवा करू शकले असते, त्या सगळ्या अवतीभोवतीच्या ह्या लोकांनी त्यांना एकटं पाडलं, त्यांना एकांतवासात जाण्यास मजबूर केलं. त्यातनं अण्णाभाऊ डिप्रेशन मध्ये गेले आणि त्यांचा या प्रकारे शेवट झाला. त्यांच्या चित्रपटा असतील, कथा कादंबऱ्या असतील, त्यांच्या हयातीत म्हणावी तेवढी त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही, त्यानंतरही नाही. अलीकडच्या काळात मात्र काही चळवळीच्या प्रमुखांनी, जसं कांशीरामजीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल, या चळवळीच्या अशा नेत्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार केला, अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पुन्हा लोकांना वळवण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊंच्या बद्दल चळवळीत सगळीकडे अण्णाभाऊंचा वारसा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग अण्णाभाऊंच्या प्रतिमा, अण्णाभाऊंचं साहित्य सगळीकडे चर्चेला आल्यानंतर मग मात्र काही लोकांनी अण्णाभाऊ कशा आमचेच होते, आमच्याकडेच होते हा दावा टाकायचा खोटा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि ते खोटा आहे. अण्णाभाऊंच्या हयातीत जे कामाला नाही आले त्यांनी आता अण्णाभाऊंच्या बद्दल ते कसे आमचे होते म्हणण्यात काय अर्थ नाहीये. मधल्या काळात साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी अण्णाभाऊंसाठी काय केलं हाही महत्वाचा प्रश्न आहे ना. अण्णाभाऊंच्या गावी गेलात का, एखादा वार्षिक कायमस्वरूपी कार्यक्रम केलात का, त्यांच्या साहित्याच्या संदर्भात काय भूमिका घेतल्या, त्यांच्यासाठी काही विशेष अंक काढले का, असं मधल्या काळात काही दिसत नाही. अलीकडे उमाळा आला असेल ही गोष्ट वेगळी, परंतु साहेब म्हणतात त्याप्रमाणे अगदी खरंय. पण साहेबांना पुढचा प्रश्न विचारायचा की मग ह्यातनं आपण कसा महाराष्ट्र दौरा केला, महाराष्ट्रात आपण फिरला, आपण काय काय प्रबोधन केलं आणि आपलं ह्याबद्दलचं नंतरचा तुमचा प्रवास कसा राहिला? अण्णाभाऊंच्या साहित्यातलं खरं साहित्याचं दर्शन मला झालं. त्यानंतर मी विचार केला की हे साहित्य हे भारतापुरत्याच मर्यादित नाही, हे साहित्य जागतिक दर्जाचं आहे. आणि ते कसं आहे, जेव्हा अण्णाभाऊ असं म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, तेव्हा अण्णाभाऊंच्या विचारामध्ये फक्त भारतातलेच मागासवर्गीय किंवा दलित किंवा कष्टकरी नव्हते, तर जगातले कष्टकरी होते. आणि त्या कष्टकऱ्यांसाठी अण्णाभाऊ विचार करत होते. आणि हा विचार विश्वबंधुत्व या दृष्टीनं मी त्याच्याकडे बघतो. काही जण म्हणतात की हे विश्वची माझे घर, नुसतं म्हणण्यानं विश्व माझे घर होत नाही.
विश्व माझे घर किंवा माझे सगळे सोयरे मानून त्यांच्या उत्थानासाठी जे करतात, विचार करतात आणि विचार करून कृतीमध्ये उतरवतात, ते खरे विचार असतात आणि ते खरी माणसं असतात. आणि हा विचार मला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये दिसला, मी पाहिला, आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. तो विचार समाजापर्यंत, सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे. अण्णाभाऊंचा विचार हा त्यांचा विचार होताच, परंतु त्याला जोड अनेक त्यांच्या आधीच्या महापुरुषांच्या विचारांची होती. बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बरोबर आहे. यांच्या विचारातून त्यांनी ही प्रेरणा घेऊन हा विचार समाजापुढे मांडला होता. तो तत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत योग्य आणि समर्पक होता. तर हा विचार अण्णाभाऊंचा घेऊन, म्हणजे अण्णाभाऊंचा विचार म्हणजे संत तुकारामांचा विचार, अण्णाभाऊंचा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, अण्णाभाऊंचा विचार म्हणजे हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, आणि हे सगळे विचार एकत्र केलेले अण्णाभाऊंचे विचार घेऊन मी समाजामध्ये प्रबोधनाचं काम करायला सुरुवात केली. मी केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये, अनेक राज्य, कर्नाटक, तामिळनाडू असतील, दक्षिणेकडची, उत्तरेकडची, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, आसाम सोडून जम्मू असेल, दिल्ली असेल, राजस्थान, गुजरात असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन अनेक दिवस तिथे थांबून लोकांच्या मध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम केले. त्यांना प्रबोधन करत असताना मी हे महापुरुषांचे विचारच सांगत होतो, माझं पदरचं काही सांगत नव्हतो, आणि असं सांगून मी त्यांचं प्रबोधन करत होतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे या प्रबोधनाचा विचार, हा प्रबोधनाचा प्रभाव त्या त्या राज्यातल्या त्या त्या लोकांच्यावर पडला. आणि आज तुम्ही पाहत असाल देशातल्या अनेक राज्यांमध्ये अण्णाभाऊंचे विचार सांगणारे कार्यक्रम होतात, तयार झाले. वा. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं असेल, पुण्यतिथीच्या निमित्तानं असेल, किंवा एखादा कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊंचे विचार सांगण्याचा कार्यक्रम असेल, अशा पद्धतीनं त्यानंतर अण्णाभाऊ हे भारतभर पोहोचले, खऱ्या अर्थानं पोहोचले. आणि अण्णाभाऊंचे विचार हे लोकांच्या पुढे यायला लागले, असं मला वाटतंय. फार छान. साहेबांच्या मार्गदर्शनातूनच आपण अण्णाभाऊंचं एक चरित्र देखील लिहिलं होतं. आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन, हे आपण एक छोटस चरित्र काढलेलं आहे. कारण स्वातंत्र्याच्या नंतर कुण्यातरी कुसुमाग्रजला मनानेच मराठी भाषेचा प्रमुख वगैरे करून टाकून त्यांच्या नावे मराठी भाषा दिन करणं हे गोरगरीब, कष्टकरी, सर्वहारा लोकांवरचा फार मोठा अन्याय आहे. कारण अण्णाभाऊ एकमेव असे आहेत की सर्व जात, धर्म, पंथ, संप्रदायाच्या लोकांना साहित्याच्या केंद्रबिंदू बनवलं, साहित्याचं नायक केलं. तमासगीर स्त्रिया असतील, माकडवाले असतील, फेरीवाले असतील, अण्णाभाऊंनी साहित्याचे प्रमुख केंद्रबिंदू आणले ते. आणि म्हणून अण्णाभाऊंचा विचार करायचा तर खरं मराठी भाषा दिन त्यांच्या नावे साजरा व्हायला पाहिजे, कारण ते सगळ्यांच्या साहित्याला आपल्या साहित्यात स्थान देतात. आणि म्हणून श्री विलासजी साठे यांच्या मार्गदर्शनातच आपण हे अण्णाभाऊंचं चरित्र काढलं होतं. आणि त्याची ही दुसरी आवृत्ती आहे, ती त्यांना आपण भेट देऊया. आणि साहेबांनी खूप चांगली मौलिक, धन्यवाद सर, मौलिक माहिती दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. कारण प्रत्येक कालखंडाचं डॉक्युमेंटेशन करणं, प्रत्येक कालखंडाला आपल्या लिखाणाच्या कवेत घेण्याचा प्रयत्न करणं हे फार गरजेचं असतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे असतील, त्यांच्या कुटुंबातून, त्यांच्या परिवारातून, अगदी अण्णाभाऊंच्या गावातून आलेले विलासजी साठे असतील, या सगळ्यांच्या नोंदी करून ठेवणं हे आजच्या काळासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे भविष्यात शत्रू पक्षाने या काळाचा दुरुपयोग करू नये, या काळाबद्दल अफवा पसरवू नयेत, या काळाचा त्यांच्या वर्चस्ववादासाठी, राजकारणासाठी वापर करू नये, यामागचे आपले असे दृष्टिकोन असतात. आणि म्हणून विलासजी साठे यांनी केवळ अण्णाभाऊंचं रक्ताचं नातंच सांभाळलं असं नव्हे, तर त्यांनी देशभरात अण्णाभाऊ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आताही मी मागे कर्नाटकाच्या सीमेवर कर्नाटकात गेलो होतो, तेव्हा विलासजी साठे यांचे त्या भाषेतले, स्थानिकच्या भाषेतले बॅनर बघितले, त्यांचं तिकडचं कार्य बघितलं. तिकडचे लोक भेटले तर ते म्हणले आमच्याकडे ते येतात म्हणले. त्यामुळे ते भाषेच्या, प्रांताच्या, सीमेच्याही पलीकडे जाऊन सातत्याने अण्णाभाऊ सांगत आहेत. आणि अण्णाभाऊंचा विचार म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महापुरुषांचा विचार, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ, हा परिवर्तनाचा विचार ते संबंध देशभरात सांगतात. आणि त्यातनं लोकांना ते मोटिवेट करतात
त्यातनं लोकांना ते साहित्यिक कलाकार बनवतात, त्यातनं लोकांना ते खऱ्या इतिहासाच्या रस्त्याला लावतात, खरा इतिहास सांगायचा प्रयत्न करतात. असं योगदान देणारी माणसं फार दुर्मिळ आहेत. आणि अशा योगदान देणाऱ्या माणसांचं आपण थोडं का होईना चिंतन करणं, त्यांच्याशी हितगुज करणं ही देखील एक महत्वाचा पैलू आहे, महत्वाची बाब आहे. त्यांच्यामुळे अनेक लोक मोटिवेट झाले, त्यांच्याकडून बघून अनेक लोक कार्यक्रम करतायत, अनेक लोक अण्णाभाऊंची जयंती असेल, स्मृतिदिन असेल करतात. आणि आज अण्णाभाऊ हे सर्वव्यापक सर्वव्यापी झालेले आहेत. अण्णाभाऊ हे पंथ, सांप्रदाय, पक्ष, इजम ह्याच्या पलीकडे गेलेले आहेत. तुम्हाला अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल तर सांगायची गरज नाही. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्यांच्या कथा कादंबऱ्या प्रकाशित झाल्यात, भाषांतरित झाल्यात. रशियामध्ये बघितले आपण गेल्या 2 वर्षात अण्णाभाऊंच्या नावाने पुतळे होत आहेत, स्मारक होत आहेत. त्यामुळे अण्णाभाऊ हा स्वतः, अण्णाभाऊ आणि त्यांचं साहित्य हा तर फार मोठा ब्रॉड विषय आहे. पण अण्णाभाऊंच्या अवतीभोवतीची ही जी माणसं आहेत त्यांच्याकडनं अण्णाभाऊ समजून घेणं हा एक आपला एक विषय होता, भाग होता. म्हणून सरांनी त्यांचंही आयुष्याचा, अण्णाभाऊंच्या मार्गाने निघालेलं कार्यकर्तृत्व आणि अण्णाभाऊंचे पण महत्वाचे पैलू सांगितल्याबद्दल श्री विलासजी साठे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एक शेवटचा मुद्दा मी बोलणार नव्हतो. हे जे पुस्तक नितीन सरांनी लिहिलेलं आहे, खरा मराठी भाषा दिन, अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट जयंती या दिवशी असावा. यामध्ये अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा, लिखाणाचा किंवा ऐतिहासिक असलेल्या समज याचा जो भाग आहे, त्यानुसार अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन असावा असं नितीन सरांनी सांगितलंय. आणि मला वाटतं सरकारनं याची दखल घेऊन मराठी भाषा दिन 1 ऑगस्टला करावा. अण्णाभाऊंना त्यांच्या हयातीत योग्य ते माप त्यांच्या पदरात पडलं नाही. साहित्यिक म्हणून, विचारवंत म्हणून त्यांना कधीही तो मान सन्मान मिळाला नाही. परंतु त्यांच्या साहित्याची उंची एवढी आहे की संत तुकाराम महाराजांचं साहित्य आणि अण्णाभाऊंचं साहित्य पाहिलं तर अण्णाभाऊ हे संत तुकाराम महाराजांच्या साहित्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणारे साहित्यिक आहेत असं मला वाटतं. त्यामुळं आतापर्यंत झाला ठीक आहे, बहुजन समाजाने निदान यापुढे तरी अण्णाभाऊवर आणि अण्णाभाऊंच्या साहित्यावर अन्याय करू नये अशी एक शेवटची विनंती करतो. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. आपला मी शतशः आभारी आहे. धन्यवाद.